हाय, साधी सोपी आणि कुरकुरीत अशी रेसिपी मुगाची भाजी. तर चला तर मग बनवूया. साहित्य सांगते काय काय लागते. मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ थोडीशी. मुगाची डाळ मी 1 वाटी घेतली आणि हरभऱ्याची डाळ 2 चमचे छोटे. ते छान धुवून भिजू घातले. आता वाटणमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळी घेतल्या. त्या शिमला मिरची, आलं, लसूण आणि साधी मिरची तिखट हे बारीक केलं आहे. नंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून त्याच्यामध्ये बाकीचे सामग्री टाकली, जसं की कोथिंबीर, तिखट, थोडीशी किंचित हळद, हिंग, धने पावडर, जिरे आणि थोडीशी सौंफ मला आवडते, आणि मीठ आवडीनुसार. याला छान मिक्स करून घ्यायचं. छान फेटून घ्यायचं म्हणजे हलकी होते डाळ. आता इथे कढईमध्ये तेल गरम केलंय आणि हे बघा, मला आहे ना तुम्हाला दाखवायचं होतं की चमच्याने जे आपण भजे टाकतो ना ते व्यवस्थित नाही पडत आणि गोल पण होत नाहीत. तर मग आपला हात वापरायचा आणि त्याने छान गोल गोल टाकायची. बघा मी करते तशी. मला तर माझ्या हातानेच आवडतात केलेली. कोण कोण चमच्याने करते बघा, आणि फास्ट पण होतात. आणि आता आपल्या हाताची चव पण येते त्याला. आमच्या इकडे म्हण पण आहे, आपला हात जगन्नाथ. छान तळून घ्यायची. जास्त फास्ट गॅस नाही करायचा, स्लो पण नाही ठेवायचा, मध्यम आचेवर. आणि लगेच हलवायचं पण नाही, थोडं होऊ द्यायचे आणि नंतर हलवायचे त्याला. खाली वर केल्यानंतर सर्व बाजूनी होऊन येते. बघा झाली की हो आपली भजी तयार. या खायला. तुम्हाला भज्यांचा आवाज पण ऐकवते बघा, कशी कुरकुरीत झाली बघा. तुम्ही करा, खा आणि मला कमेंट करून सांगा कशी झालीत. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.